अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. नमस्कार श्रोते. आज आपण श्री गुरुचरित्रातील कर्मविवरण या भागातील अध्याय 26 वेद विस्तार कथानाम या अध्यायाचं श्रवण करणार आहोत. प्रभू दत्तात्रयाच्या कृपेने, सद्गुरूच्या आशीर्वादाने, सद्गुरूच्या कृपेने आपण या वेदविस्तार कथन या अध्यायाचं जर दररोज मनन केलं, चिंतन केलं, श्रवण केलं भक्तिभावाने मनपूर्वक अंतकरणापासून, तर प्रभू दत्तात्रयाची, सद्गुरूची कृपा आपल्यावरती राहील. आपण अतिशय आनंदात, सुखी, समाधानी, सहकुटुंब, सहपरिवार राहू. आपल्या घरात शतायुषी, दीर्घायुष्य लोक होतील आणि कुणीही आजारी पडणार नाही. सर्वांचे प्रॉब्लेम, समस्या सद्गुरू त्यांच्या आशीर्वादानं या समस्या निवारण करतील. असा हा समस्या निवारण करणारा, वेदाचा विस्तार कथन करणारा अध्याय 26 आपण श्रवण करणार आहोत. ज्ञानसागर मराठी या यूट्यूब चॅनलवर आपण नवीन आला असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि याचे मोफत सभासद व्हा, की जेणेकरून तुम्हाला गुरुचरित्रातील संपूर्ण गुरुचरित्र अध्याय 1 पासून ते 52 श्री गुरुचरित्र तुम्हाला घरी बसून ऐकता, वाचता, श्रवण करता येईल, त्याचा लाभ घेता येईल. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री सद्गुरुभ्यो नमः. श्री सद्गुरु मनती ब्राह्मणासी नका ब्रह्मुरे युक्तीसी वेदांत न कळे भ्रमयासी आनंद वेद आहेत देखा. वेद व्यासा ऐसा मुनी नारायण अवतारोणी वेद व्यक्त करोनी व्यास नाम पावला तेने पूर्ण के नाही केले साधारण सांगितले. नारायण अवतरून वेद विस्तार करून व्यास नाम पावला तेनेही पूर्ण नाही केले साधारण सांगितले. शिष्य होते चौघे भले प्रख्यात नामे अवधारा तया शिष्याची नाम देखा सांगे न विस्तार. पैल वैशंपायका तिसरा नामे जैमिनी चौथा सुमंतो शिष्य करीन म्हणे वेदाभ्यास तैसे म्हणे वेदव्यास. अशक्य तुम्हा शिकता एक एक वेद व्यक्त शिकता म्हणजे दिवस कल्पिता. चारी वेद केवी वाचिता अनंत महिमा वेदाची या वेदाचे अत्यंत सांगे नेक चित्ते. पूर्वी भारद्वाज विख्यात ऋषी अभ्यास होता करीत ब्रह्मकल्प 3 फिरले वर्ष शत वाचले. ब्रह्माचार्य चारले वेद पूर्ण शिको म्हणून लवलेश आले त्यासी पुनरपी करी दापसी. ब्रह्मा प्रसन्न झाला परियसी काय मागसी म्हणूसी भारद्वाज म्हणे ब्रह्मयासी स्वामी मज प्रसन्न होसी. वेद शिकेन अध्येसी ब्रह्मचार्य आश्रमासी वेदांत मज दावावे सर्व माते शिकवावे ऐसा वर मज द्यावे. म्हणून चरणी लागला ब्रह्मा म्हणे भरद्वाजासी मिती नाही या वेदासी सर्व केवी शिको म्हणतेसी आम्हासी वेद अगोचर. आम्हासी वेद अगोचर तुझं दाखवीन पाहे सकळ करुणी मन निर्मळ शक्य झाली या सर्व काळ अभ्यास करी भरद्वाजा. ऐसे म्हणून ऋषीशी ब्रह्मा दाखवे वेदासी दिसता ते 3 राशी गिरी स्वरूप होणी. चंद्र मोर कोटी सूर्य पाहता ऋषीच झाले भय. वेद राशी 3 गिरामय केवी शिको म्हणून ब्रह्मकल्प 3 वरी आचारलो आश्रम ब्रह्मचारी शिकलो वेद तवन्मंत्री एवढे गिरी कधी शिको. म्हणून भयभीत झाला ब्रह्माची या चरणी लागला म्हणे स्वामी अशक्य केवळ क्षमा करणे म्हणून या वेदाचे अत्यंत आपण पाहावया अशक्त. तूचे जानसी जगन्नाथ तैसे दीन तू शरणांगता आधार माझे मनी वासना थोर वेद शिकावे अपार म्हणून आलो तुझ पासी. 3 वेदाचे मंत्रजळ वेगवेगळे केले तत्काळ ऐसे 4 वेद प्रबळ
अभ्यास करी भरद्वाज. अजून पुरते नव्हे त्यासी केवी शिकू म्हणता वेदासी. सांगेन पुन्हा एकेकासी चौघावाचा चारी वेद. पूर्ण एक एक वेदास शिकता होईल अति प्रयास. सांगेन थोडे तुम्हास अभ्यास व्यक्त करावाया. शिष्य म्हणते व्यासाशी एक वेद आम्हासी विस्तारावा अध्येतेसी. जे शक्य आम्ही ते शिकू. ऐसे विनंती चौघे जण. मुनी धरती व्यासचरण. कृपा करिका सगुणा नारायणा व्यासराया. करुणावचनी ऐकुनी व्यास सांगे संतोषिनी. पैल शिष्या ते बोलविनी ऋग्वेद निरूपित. ऐक पैल शिष्योत्तमा सांगेन ऋग्वेद महिमा. पठन करिका धर्मात्मा ध्यानपूर्वक करुणिया. पैल म्हणे व्यासाशी बरवे विस्तारावे आम्हासी. ज्ञानपूर्वक लक्षणासी भेदाभेद निरूपावे. त्यात शक्य जे आम्हासी तेच शिको भक्तीसी. तू कामधेनु आम्हासी कृपा करी सद्गुरुमूर्ती. व्यास सांगे पैल तिरी ऋग्वेद ध्यान ते परेसी. वर्ण रूप आहे कैसी भेदाभेद सांगेन. ऋग्वेदाचा उपवेद असे प्रख्यात आयुर्वेद. अग्निहोत्र मना सदा ब्रह्मदैवत जाणावे. गायत्रीच्या छंदासी रक्तवर्ण परेसी. नेत्र पद्म पुत्र सुदशी विस्तारा ग्रीवा कंठ असे. कुंचित केशा अश्वप्रमाण द्विरत्नी दीर्घजाण. ऋग्वेद असे रूप धारण मूर्ती द्यावी येणे परी. आता वेद सांगेन एक प्रथम चर्चा श्रावका. द्वितीय चर्चक श्राविया. परक्रम दोन्ही शाखा. जटा शकट शाखा दोन्ही. सातवा दंड धरुणी मणी. भेद सप्तनिगुणी. पाच वेद आणि कसती. शकला बकला दोन्ही. अश्वलायनी शकायनी. पाचवी मुडिया म्हणूनी. ऐसे भेद द्वादश. सद्गुरु म्हणती ब्राह्मणासी व्यासे सांगितले शिष्याची. ऐसे या ऋग्वेदासी द्वादश भेद विस्तार. या कलियुगा भितरी तरी मानवीसी वेदचारी. वाया करसी तोरी अध्यापक म्हणूनिया. तया द्वादश भेदांत एक शाखा असे विख्यात. सलक्षण व्यक्त कवन जाणे सांग मग. नारायण व्यास मुनी शाखा द्वादश विस्तारुणी. सांगितल्या संतोषिणी पैल म्हणजे शिष्यासी. ऋग्वेदाचे भेद ऐसे सांगितले वेद व्यासे. श्री सद्गुरु म्हणती हर्षे म्हणतो जन्म तुझासी. यजुर्वेद विस्तारुण सांगेन एक अपार. वैशंपायन शिष्यथोर अभ्यास केला प्रियसा. व्यास म्हणे शिष्याची एक चित्तेसी. ऐसे या यजुर्वेदासी उपवेद धनुर्वेद. भरद्वाज गोत्र जाण आदी देवत रुद्रदान. स्त्री पुष्टी छंद तुम्ही म्हणा आता ध्यान सांगेन. कृष्णमध्ये निर्धारी स्थूल ग्रीवा कपोलधरी. कवनवर्ण मनोहरी नेत्रास्ती पिंगड. शरीर ताम्र अति स्वर्ण. पांची अर्धनी दीर्घ जाण. यजुर्वेद ध्यान प्रमाण वैशंपण्या परेसी. ऐसिया वेदासी भेट अस्ति श्रेयसी. सांगेन आत्ता भरवसी म्हणे व्यास शिष्याते. प्रथम चरका अहरका. तिसरे नामे कंटा. पश्यकंटा चतुर्का. कष्टकपिला पाचवी पै. सहावी पै चरायन. वर्ताविया सातवी खून. श्वेत म्हणजे आठवी जाण. श्वेतांशर नवमी. मैत्रयाणी असे नाम. शाखा हो दशम. तिसी भेद उत्तम असती सात प्रियसा. मानवा दुधंबा दोन्ही. तिसरा ऐकुणी म्हणून. वरहा नाम चौथा गुणी. भेद असे प्रियसा. एरा नाम हरिद्रवा. भेद जाना तुम्ही पाचवा. श्याम म्हणजे सहावा. सातवा श्याम यामयनी जाणा. वाजस इनेया शाखेसी.
भेद अस्ति अष्टदशी नामे सांगोनी परियेसी सद्गुरुमंती ब्राह्मणाते वाजस एन नाम एक द्वितीय नाम जबालिक बुद्धे नाम विषेक चतुर्कवन परियेसा मध्यदिन पंचमेसी शाफे नाम षष्ठेशी तापेय सप्तमेसी कपाल अष्टम विख्यात पौंडत्व नाम विख्यात अविटक नामे उद्मत एकदश वेद नित्य परमवाटिक परेसा पराशर्य द्वादशी विनेय नामे त्रयोदशी चतुर्दश वेद पुससी वैदे मनती तयाते अदेय नामे विशेषी जाना शाखा पंचमीशी गालव म्हणजे षोडशी सप्तशशी वैजव नाम कत्तयानी नाम विशेषी शाखा जान अष्टदशी वाजसनीय शाखेसी भेद येणे परी तृतीय शाखा भेद दोन्ही व्यास सांगे विस्तारुणी अख्या कंडोरणिया म्हणून त्यासी भेद पाच असती आपस्तंभी असे थोर शाखा असे मनोहर यज्ञादी कर्माचार विस्तार असे त्यात दुसरा जान बुद्धयनी सत्यश्री असे ऋणी हिरण्यकसी म्हणून चौथा भेद परिसाई अखिया म्हणून नाव भेद असे पाचवा अनुक्रमे पडावा म्हणे व्यास शिष्यासी षडांगे असती विशेष नामे त्याची सांगेन एक शिक्षा कल्प व्याकरणिक निरुक्त छंद ज्योतिषी सांगे उपांगे अस्ति अनिक त्याची नामे तू ऐक प्रतिपाद अनुपाद एक छंदास तिसरा परियसाय भाषा धर्म पंचम मीमांसा न्याय सप्तम तर्क सहित अष्टम उपांगे अस्ति परियसा परिष्टे अष्टादशो अस्ति एक विशेष विस्तार करुणी परेस व्यास सांगे शिष्याशी पूर्वी होत्या वेदराशी शिकता अशक्य मानवासी म्हणून लोको परपकासी व्यासे केला विस्तार शाखा भेद येणे परी विस्तार केला परिकरी जे मती आले उदरी तितके शिकवावे म्हणून येणे परी विस्तारी सांगे व्यास परिकरी वैशांपन अवधारी वगळले करुणिया संदेह होतो अमाजी मूळ शाखा कवन ऐसी विस्तार करुणी प्रतीसी निरुपावे स्वामिया व्यास मने शिष्याशी बरवे पुसले अम्मासी या यजुर्वेदासी मूळ तुम्ही सांगेन मंत्र ब्राह्मण संहिता मुळो निधडती नुसृता तोच मूळ असे व्याख्याता यजुर्वेद म्हणजे तया अनिक एक असे खुण संहिता मिळवणी ब्राह्मण तेच यजुर्वेद मूळ जाण वरकड शाखा पालव यज्ञादी कर्म क्रियेसी हेच मूळ परियेसी अभ्यास करिका विधीसी म्हणे व्यास शिष्यासे ऐकोन या वैशंपायन विनोदसे कर जोडून यजोर मूळ विस्तारुण निरुपावे स्वामिया व्यास म्हणे शिष्याशी सांगेन एक विस्तारेसी ग्रंथात्रय असते यासी अभ्यास करी म्हणतसे सप्त अष्टक संहितेसी एकाचे विस्तारेसी सांगेन तद बरवसी अभ्यास करी म्हणतसे प्रथम ईश्वेचा प्रश्नी अनुवाचकतया चतुर्षीन 8 अधिक विसासी 50 असती परियसा अपौदंत प्रश्नासी अनुवादक अस्ति चरशी 4 अधिक तिसासी 50 तुम्ही जाणाव्या देवत्वाचा प्रश्नासी अनुवादक अस्ति चतुर्दशी 1 अधिक तिसरी 50 अजाना विस्तार चौथा प्रश्न अदादे श्री षट चत्वर सिरित अनुवाक ख्याती 50 जाना निरुपती वेदाधिक 50 देव अनुसार नाम प्रश्न अनुवादक एकदश पूर्ण 50 अस्ति 51 पंचम प्रश्नी अवधारा
सवित्वाचा इति प्रश्न 12 अनुवंशक परिपूर्ण 50वा 51 असती 6वे प्रश्नासी पाकयज्ञ नामक प्रश्न 13 अनुवादक जान 50 खाली असती एक वचन 7 प्रश्नी विस्तार अनुमोस्ते इति प्रश्नासी अनुवादक जाना द्विराशी 12 वारी 50 त्यासी प्रथम अष्टक येणेपरी प्रथम अष्टक प्रश्नी त्याची संख्या सांगून एक चित्त घेऊन प्रश्न अष्ट जाणजे एक शांत चराचरी अधिक पाहता निर्धारी अनुवादक असती परंपरी अंतकरणी धरावे 50 आले ख्यातीसी 30 शतक 42शी प्रथम अष्टकी जाणायसी म्हणून सांगे व्यासमुनी द्विया अष्टका विस्तार सांगेन तुझ परिकर प्रथम प्रश्नाचे नाम थोर वायव्य म्हणावे प्रथम प्रश्नी विशेष अनुवादक जना 1165 असती 50 एकचित्य पर्यसा पुढे असे द्वितीय प्रश्न नाम प्रजाती गुहन 12 अनुवादक आम्मीदान 10 सप्तक 51 अग्नेय आदित्यभ्ये प्रश्नासी अनुवादक चरणा चतुर्दशी षष्टादक 50 तुम्ही पढाव्या प्रश्न देवा मनुषी आवकजाना चतुर्थीशी 8 अधिक चत्वरसी 50 तुम्ही वाचावे म्हणता जया महापाप प्रश्न असे विश्वरूप 12 अनुवादक स्वरूप 4 अधिक 70 50 संविधानाम 50 निरुते अनुवादक 12 10 सप्त 50 असती त्यास एकचित्य परियेसा ऐसे द्वितीय अष्टकासी 6 प्रश्न परियेसी 5 अधिक 70सी अनुवाद तुम्ही जाणावे 50चे गगन सांगेन तुझ विस्तारोण 3 शांत जाईन वेदांतिक परियसा 3 अष्टक सविस्तर सांगेन तुम्हा मनोहर वैशंपाय थोर विशिष्य थोर श्री सद्गुरु मुखाते ऐकदे 3 अष्टातक प्रश्न प्रथम नाम प्रजा परितकाम अनुवाद 11 उत्तम 40 त्याशी 2 प्रश्न असे जाण नाम ये वैशंपे पैव 11 अनुवादक जाण षष्टचारी 50 द्वितीय प्रश्न बरवी असे नाम अग्नि तेजस्वी अनुवादकाची 11 षष्टशिंती 50 चौथा प्रश्न ह्यात एकदम अनुवादक ख्यात षडस्वरी 50 त्यात एकचित्ते परियसाय पुढे नाम पंचम प्रश्न पश्चात नाम अनुवादक करा उत्तम षड चरित्र 50 त्याशी ऐसे 5 प्रश्न तृतीया कष्टीशी अनुवाद 15 त्यासी द्वेंगत उत्तम हसासी 50 आली अवतारा चौथा अष्टक प्रथम नामे असे युजन 11 अनुवादक होन पंचाक्षरी 50 त्यासी प्रश्न विष्णू क्रमेसी अनुवाद करती 11 8 अधिक चरत्वासी 50 त्याशी विस्तारा 3 प्रश्नोत्तम नाम तुम्ही अपत्तम 13 अनुवादक नेम 40 50 चौथा प्रश्न राशी रविराशी अनुवादक अस्ति 12 सप्ताधिक त्यासी 50 ऐसे तुम्ही जाणय नमस्ते रुद्र उत्तम प्रश्न जाणा पंचम 11 अनुवादक नेम सप्ताधिक 20 50 अश्वजन्म प्रश्नास 9 अनुवादक विशेष षडशत्वचारी 50 त्यास एकचित्ते परियसा प्रश्न अग्नि विष्णुसी अनुवादक जाना 15 एक न्यून 40 50 त्यासी विस्तारे ऐसे चतुर्थ अष्टकासी सप्त प्रश्न परियेसी अनुवादक असते व्यापसी 12 म्हणे एकवणे ऐसी 50
पंचाष्टम प्रथम प्रश्न नामे सवित्रणी जाण 50 पष्टी एक उणे 11 अनुवाद ख्यात विष्णुमुखापन प्रश्नासी अनुवादक अस्ति 12 चतुर्दृष्टी 50 श्री सद्गुरु मनती दुजाते तिसरा प्रश्न उसन्न 12 अनुवादक धारा कोण 50 द्रेणून 50 असती प्रियसा चौथा प्रश्न देवसुरा अनुवादक अस्ति 83 बरा 35 2 उण्या करा 50 असती प्रियसा एदेकेन नाम प्रश्न चतुर्दवीश अनुवादक खून 2 अधिक 60 जाण 50 असती प्रियसा हिरण्यवर्णा स्पष्ट प्रश्न त्रयोविशीती अनुवादक जाण 65 मध्ये 6 न्यून 50 असती प्रियसा एवा ओ अथा नम प्रश्न षडविशत्या अनुवादक जाना 65 मध्ये 2 न्यून 50 असती प्रियसाई पंचाष्टक संहितेसी सप्त प्रश्न पर्येसी अनुवादक 183 20 अधिक विस्ताराय त्रेणी अधिक चतुर्शत 50 असती जाण विख्यात मन करुणी सावचित्त ऐका मने तयवेळी पष्टात्मक संहितेसी प्रश्न प्रथम पर्येसी प्राचीन वंश म्हणायसी 11 अनुवादक अधिक 6 37 50 83 पर्येसी विस्तार करुणी शिष्यासी सांगतसे व्यासदेव यदुर्भवे नाम प्रश्नासी अनुवादक जाना 11 1 उणे 65 50 असती प्रियसा तिसरा प्रश्न चात्वाल 11 अनुवादक माळ 50 षष्टी द्वयस्थूळ तिसरे प्रश्नी प्रियसा चौथा प्रश्न यज्ञेन 11 अनुवादक जान 50 1 अधिक वन एक चित्ते प्रियसा इंद्रो वृत्र नाम प्रश्न 11 अनुवादक जाण दुची तुरिती 50 खूण पंचम प्रश्न येणे परी सुवर्णगंध प्रश्नासी अनुवादक अस्ति 11 त्रीणी अधिक चतुर्वासी 50 असती प्रियसा सहावा अष्टक परिपूर्ण यासी 6 असती प्रश्न 6 अष्टक अनुवादक जान त्रयोश्री शत 50 षष्टात्मक प्रथम प्रश्न असे नामे प्रजनन अनुवादक 20 असती खुण पंचपासी 50 सप्ताष्टमक प्रथम प्रश्ने नामे असे प्रजनन अनुवादक 20 असती खुण द्विपंचसी 50 त्यास सध्या जाणीजे द्वितीय प्रश्न अनुवादक 20 असती खुण 50 पन्न परिपूर्ण एक चित्ते प्रियसा प्रजववा नाम प्रश्नासी अनुवाजक 20 पर्येसी द्विची त्वरिती 50 त्यासी सद्गुरु म्हणती ब्राह्मणाते बृहस्पती काम प्रश्न 22 अनुवादक जान त्रैत्याधिक 50 खुण 50 असती अवधाराय प्रश्न असे पंचम गावो वा नामे उत्तम 50 अनुवादक नेम 25 50 सप्ताष्टमक संहितेसी प्रश्ने 5 पर्येसी 187 अनुवादक अस्ति विस्तार 12 अवतारी अधिकेसी 51 पस्ती
सप्ताष्टमक पुरुषी एकचित्त पर्यसा सप्ताष्टक संहितेसी प्रश्न चतुर्षी बरवसी षष्टाद एकाधिकेसी 50 अनुवाद विस्तारा दुविने द्वाशत सहस्रदोणी 50 म्हणून पठन करा म्हणून व्यास सांगे शिष्याशी 3 अष्टक ब्रह्मनाद असदी जाण विख्यात सांगेन एकचित्त म्हणे व्यास शिष्यासी प्रथमाष्टक ब्राह्मणासी 8 प्रश्न परियेसी नामे सांगेन सुरशी एकचित्त परियसाय प्रथम प्रश्न ब्रह्मसंध नामे असे विख्यात अनुवादक 10 विस्तृत 1 आशाती दशक असती मनोहर उद्यन्न नाम दुसरा प्रश्न 6 अनुवादक प्रश्न अवाजपेय अनुष्ठान देवासुरा प्रश्न तिसरा 83 दश अनुवादक जाण 5 अधिक 6 दश खूण 4 उभय प्रश्न नाम 10 अनुवादक मनोहर सत्व गुण 6 अधिका 83 जाना तुम्ही दशका 5वा अग्ने कृषिका प्रश्न असे अवधाराय 83 अनुवादक 12 सांगेन 1 दशक 2 अधिक 6 विशेष एकचित्ते परियसा 6वा प्रश्न अनुमत्य अनुवादक 10 प्रख्यात 5 अधिक 17 निरुत दशक 83 अवधाराय सप्तम श्रेयाधरा कुण नाम त्या ऐदत ब्राह्मण 10 अनुवादक आहेत जाण 24 दशक 83 8वा वरुणस्य नाम प्रश्न अनुवादक 83 10 जाण 7 अधिक 30 प्रमाण दशक 83 मनोहर प्रथम अष्टक ब्राह्मणासी प्रश्न 8 परियसी अष्ट सुप्तदी अनुवादक 83 एकचित्ते परियसा 1 उणे 500 दशक असे विख्यात वैशंप्याण ऐकत श्री सद्गुरुमुखे करुणिया दुसरा अष्टक ब्राह्मणास प्रथम प्रश्न अंगीरस अनुवाचक जाना 11 साठी दशक मनोहर प्रजापतिक राम कांड प्रश्न दुसरा महागोड 11 अनुवाद दृढ 73 दशक 83 कांड ब्रह्मावादीन 11 अनुवाद जाण दशक असती 83 पन्न एकचित्ते परियसा जिष्टो नाम प्रश्न 1 अनुवादक 8 असती दशक वैशंपायन शिष्याक श्री सद्गुरुमुखे ऐकदसी प्रश्न प्राणो रक्षती 8 अनुवादक 83 ख्याती 5 अधिक 4 दशक म्हणून ओळखी जे स्वादिष्ट्वा नामे स्पष्टम सौत्रामिन्न उत्तम अनुवादक असदी 20 खूण 68 दशक 83 सप्तम प्रश्न 83 अनुवादक अस्ति 8 6 अधिक 35 दशक 83 मनोहर अष्टम प्रश्न विपन्न अनुवादक अस्ति ऊढ आशाती 1 उणा दशक 83 मनोहर द्वितीय अष्टम ब्राह्मणासी 8 प्रश्न परियेसी वेद उणे दशक 83 अनुवादक अस्ति मनोहरी पंचशतावरी उणे 1 संवत्सरी दशक 30 विस्तारी एकचित्ते परियसा तृतीयाष्टक ब्राह्मणासी प्रश्न अस्ति 12 नामे तेति परियसी एकचित्ते अवधारा प्रथम प्रश्न विख्यातु नाम अग्निर्पातु 6 अनुवादक व्याख्यातु त्रिवेन अष्टक दशक तृतीय रस्त द्वितीय प्रश्न अनुवादक 10 असती जाण 85 दशक खूण एकचित्ते परियसा तिसरा प्रश्न प्रदुष्टरक्ष अनुवादक अस्ति 11 1 उणे 80 दशक एकचित्ते अवधारा चौथा प्रश्न ब्राह्मणेसी अनुवादक 1 परियेसी 1 उणे 82 दशक 83 मनोहर पंचम प्रश्न नाम सत्य 13 अनुवादक विख्यात 1 उणे दशक एकचित्ते परियसा 6वा प्रश्न अतिरंजित
पंचदश अनुवाद ख्याती 8 अधिक 63 दशक त्यासी जाणावे अच्छिद्रनाम प्रश्न 14 अनुवादक जान 30 अधिक शतखुण दशक त्यासी मनोहरी प्रश्न अश्वमेघासी संग्रण्या ख्यातीसी अनुवाद असते 13 एक विनीत दशक प्रजापती नर्म अश्वमेघ असे उत्तम त्रयोजिती अनुवादक नेम चारी वेद असती दशक त्यासी सज्ञान म्हणजेच काटिका 11 अनुवादक असती ऐका 51 दशका एकचित्ते परियसा दुसरा लोकासी काटक 10 अनुवादक असती 1 2 अधिक 60 दशक व्यास मने शिष्याशी 12 प्रश्न तुंबे काठाशी अनुवादक 9 परियेसी 650 दशक त्यासी मनोहर तिसरे अष्टक ब्राह्मणात 12 प्रश्न विख्यात अनुवादक 1 प्रश्न षष्टचित्वर्षित 785 दशक जान 3 अष्टक ब्राह्मणासी सांगेन प्रश्न परियेसी 8 अधिक 20 एकचित्ते अवधाराय 300 विशेषी 1 अधिक परियेसी अनुवादक अवत्री विस्तारेसी परात ब्राह्मणासी परियसा दशक संख्या विस्तारुण 8 दशक अधिक सहस्र त्रयोविशित उत्तर जान अधिक असती परियसा आता सांगेन अरण त्याची असती 10 प्रश्न विस्तारुनिया सांगेन एकचित्त अवधारा भद्रनाम प्रथम प्रश्न 200 अनुवादक खूण 120 जाण 1 दशक मनोहरी स्वाध्याय ब्राह्मणासी अनुवादक 20 परियसी 24 दशक त्यासी एकचित्ते परियसा चित्ती म्हणजे प्रश्न प्रश्नासी अनुवादक 21 3 अधिक 50 दशक त्यासी विस्तार असे थोर 4था प्रश्न नाम ब्रह्म ब्राह्मण 2 चित्वारे अनुवाद जान 85 दशक त्यासी श्रेष्ठ ब्राह्मण प्रश्नासी अनुवादक जाना 12 8 अधिक 100 दशक तुम्ही आणावे पित्रमेध असे प्रश्न 12 अनुवादक परिपूर्ण 27 दशक जाण एकचित्ते परियसा शिक्षानाम प्रश्नासी अनुवादक असती 12 3 अधिक 20 दशक त्यासी मनोहरी ब्रह्मावल्ली असे प्रश्न अनुवादक त्याशी 9 जाण चतुर्दशक असे खूण व्यासमने शिष्याशी मृगावली असे प्रश्न त्यासी 10 जाण पंचदशक जाण एकचित्ते परियसाय दशम प्रश्न नारायण अनुवादक असती खूण 11 वेद जाण दशक त्यासी परियसा 10 प्रश्न अरणासी अनुवादक जान परियसी 250 संख्या असती परियसा पंचशताउपरी 83 विस्तारी दशक जान मनोहरी मने व्यास शिष्याते ऐसे ग्रंथाजी प्रश्न असती 82 21 अधिक 283 अनुवादक जान मनोहर 50 दशक विस्तार सांगेन तुम्हा परिहर 10 सहस्र 250 असदी 2 सहस्र 400 6 अधिक उन्नत दशकी दान विख्यात ग्रंथालय परिपूर्ण ऐसिया यजुर्वेदासी वेद असती 86 1 वेद भेदासी एवढा असे विस्तार एने परी व्यासमुनी वैशंपया विस्तारुनी सांगितले म्हणून सद्गुरु म्हणती द्विजासी तिसरा शिष्य जैमिनी त्यासी सांगतसे व्यासमुनी सामवेद विस्तारुनी निरुपती अवधारा उपवेद गंधर्व कश्यपाचे असे गोत्र विष्णू असे देवत जगती छंद म्हणावा नित्यस्रवी असे जाण सृची वस्त्र प्रावरण क्षोमी दंता चर्माधरण दंडधारी असे रूप नयनवर्ण कांचन सूर्यासारखे असे किरण शरदप्रिय रत्न दीर्घ प्रमाण सामवेद रूप असे त्याच्या भेदा नाही मिती अखिल सहस्र बोलती ऐसे कवना शक्ती समस्त चिकूप मनोया नारायणा वाचोणी समस्त भेदे ने कोणी ऐक शिष्या जैमनी सांगेन तुझं किंचित प्रथम असुर नारायणी दुसरे वसु नारायणी वार्ता वेदाय म्हणून तिसरा भेद परियसाय
प्रांजली भेद असे एक, ऋग्वेद पंचम एक आणि प्राचीन योग्य शाखा असे 6वा परियसा, ज्ञानो योग्य सप्तम रानायनी असे जाणाम, त्यासी भेद नवम आहेत एक चित्ते, राणीयनी षटायनी तिसरा षट्या म्हणून मृदल नाम जानोनी, चौथा भेद परियसा, खल्लवा महाखल्लवा षष्टे नामे लढला, सप्तम भेद कौस्तुमा भला गौतम म्हणजे परियसा, नवम शाखा जेमिनी जैसे भेद विस्तारुनी, सांगितले वेसमुनी श्री सद्गुरु म्हणती दुजासी, पूर्ण साम वेदासी कोण जाणे क्षितीसी, तीन वेदी मनवसी मदोन्मत होण्या, सुमंतू म्हणजे शिष्याशी सांगतसे वेद सृषी, अवर्ण वर्ष वेदासी निरुपिले परियसा, या अर्थवन वेदासी उपवेद असे परियसी, शास्त्र निश्चयासी वैतान असे गोत्र, आदी दैवत इंद्र त्यासी मनावे अष्टरूप छंदासी, तीक्ष्ण चंड कुरेसी कृष्ण वर्ण जाणिला, कायमस्वरूपी शुद्रकर्म स्वादार तृष्ट त्यासी नाम, विश्वसंजक सत्कर्म जल ऐसे रूप वेद त्यासी, सुमंतो नाम शिष्याशी सांगत से श्री व्यासी, पैलाद भेद प्रथम दुसरा भेद धातु नाम, प्रदांत भेद सूक्ष्म, चौथा भेद तौंत जाण, औंत नाम असे एक, ब्रह्म प्लस विशेष, सातवी शाखा एक, शोणाकी म्हणजे परियसाय, अष्टम वेददर्शी भेदसी चरणाविद्या नेमसी, 5 संकल्प परियसी सांगेन आता एकचित्ती, नक्षत्र विधी विधानकल्प, संहिता शांती असे कल्प, समस्त देव उमांगरूप व्यास म्हणे शिष्याशी, ऐसे चौगा शिष्यास सांगतसे वेदव्यास, प्रकाश केला क्षितीस भरतखंडी परियसा, या भरतखंडात पूर्वी होते पुण्यभूत, वर्णमाशी आचरत होते लोक परियसा, कलियुगा भितरी कर्म सोडले दुजवरी, लोपले वेद निर्धारी गोप्य राहिले क्षितियासी, कर्माष्टक दुज झाले मच्छिले पुढे बोलती वेजबिले, सत्व गेले यदि काज मती मंद झाले जाण, पूर्वी होते महत्व ब्राह्मणासी देवत्व, देवबळे नित्यत्व भूसर म्हणती याची काज, पूर्वी राज याची कारण पूजा करती विप्रचरण, सर्वस्व देता दक्षिणा अंगीकार नच करती, वेद बळे विप्रासी त्रयमूर्ती वश होते त्यासी, इंद्रादी सर्वशी भय होते विप्राचे, कामधेनु कल्पतरू विप्रवाक्य होते थोरू, पर्वती करती तृणारू तृण पर्वत वेदसत्वे, विष्णू आपण परियसी पूजा करी ब्राह्मणासी, आपले देवत म्हणे त्यासी वेदसत्वे करुणियाय, वेदसत्वे करुणिया, वेदसत्वे करुणिया ऐसे वेद धर्म पूजनी अन्याय रहोटी, तत्वे संगे भंगले हेची येती ते सेवा करू लागले, अध्यापन करीती मोले वेद सक्रिय परियसा, येती पुढे देख वेद म्हणती मूर्ख लोक, त्याचे पाहुणे मुख ब्रह्मराक्षस होतील, ऐसे चारी वेदासी शाखा असती भोवसी, कवन जाणेशी दिशी समस्त गोप्य होऊन गेले, चतुर्वेद म्हणती लोकासवे, चर्चा करसी काय काय सवे, अखिल भेद असते जाण ऐशिया काय लाभ, होऊ नये दुजाक्षोभ कवने केला तुरते बोध, जाई आता येतुने आपले आपण स्तुती करसी, जये पात्रे दाखवसी त्रिविक्रम पासी, पत्र मागसी लिहुनिया अमुचे बोलाय कोणी, जावे तो वापरतोणी वाया गर्वी भ्रमणी, प्राण आपुला देऊ नको, ऐसे सद्गुरु ब्राह्मणासी सांगती बुद्धी हितासी, न ऐकती विप्रतामसी चर्चा करू मन दिया, चर्चा जरी न करू येते हरी दिसेल तुम अमुते, सांगती लोक राज्याते महत्व अमुचे उरेल केवी, सिद्ध मने नामधारका ऐसा विप्र मद्दोन्मता, नेनती पुढे आपुले हिता त्याची मृत्यू जवळी आला, गंगाधराचा नंदनू सांगे सद्गुरु चरित्र कामधेनू, वेद विवारण ऐकता साधुनू होय समाधान श्रोते जनाय,
इति श्री सद्गुरु चरित्रामृते परमकथा कल्पतरु नरसिंह सरस्वतपख्याणे सिद्धनामधारक संवादे वेद विस्तार कथन नाम षडोषविंशाध्याय गूढा श्री सद्गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री सद्गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त. श्रोते हो, आजच्या या अध्यायामध्ये आपण वेदाचा विस्तार किती झालेला आहे, 4 वेदाचं महत्त्व, 4 वेदाचा विस्तार या ठिकाणी आपण सद्गुरूच्या मुखातून ऐकलेलं आहे, श्रवण केलेलं आहे. या अध्यायाचं नित्य श्रवण करता आपले सर्व कोडे, आपला सर्व त्रास, आपले सर्व दुःख निघून जातील असा मी प्रभू दत्तात्रयाच्या चरणी आपल्यासाठी आशीर्वाद मागतो. आपला दिवस आनंदात जावो, आपल्या घरी सुख समाधान राहो अशी प्रभू दत्तात्रयाला सद्गुरूंना चरणी मी विनंती करतो आणि आज आपली रजा घेतो. आजची ही सेवा सद्गुरूचरणी अर्पण करतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 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 दत्त.